हाय हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे तवा साफ करण्याची एकदम सोपी पद्धत. तर बघा, इथं चपात्या झालेला तवा असतो ना आपला, तर तो मी इथं जास्त चपात्या केल्या की मग तवा असा खराब होतो आणि भाकरी केलेला तवा जास्त नाही खराब होत. तर इथं चपात्या केलेला तवा आहे बघा. तर अगोदर गॅसवर 5-10 मिनटं असा गरम करून घ्यायचा आहे. अगोदर थंड होता तवा, त्यामुळे मग मी 5-10 मिनटं गरम करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर खाली उतरून घेतला आहे. तर बघू शकता तवा किती खराब आहे. त्याच्यावर आपण आपल्या घरातच लिंबू असतात ना, तर तो लिंबू टाकायचा. बघू शकता इथं मी लिंबू टाकलेला आहे. गरम होता तवा त्यामुळं, आणि सगळीकडं पाकून घ्यायचा आणि 2 मिनटं ठेवायचा असंच. सगळीकडं पाकून घ्यायचा आणि घरातच सोडा असतो ना, तो सोडा टाकायचा, लिंबू आणि सोडा. तर इथं बघा तवा खूप गरम होता, त्यामुळं लिंबू आणि सोडा टाकलेला आहे मी, आणि 2 मिनटं ठेवायचा आणि मस्त घासून घ्यायचा. तेच तुम्ही बघू शकता. असं जास्त गरम असल्यामुळं आणि लिंबू आणि सोडा असल्यामुळं ते जरा जास्त हे होऊन जातं. थोडंसं थंड होऊ द्यायचा, जरा खूपच गरम होता तवा, त्यामुळं घासायला पण प्रॉब्लेम येत होता. तरी इथं बघा असं 2 मिनटामध्ये असं क्लीन होऊन जातं तवा, तुम्ही बघू शकता. आणि बघू शकता ज्या लागन तेव्हा तसं पुन्हा लिंबू टाकायचं त्यात आणि मस्त असा हे करून घ्यायचा, घासून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता. आता तवा गरम होता त्यामुळे सांडशीने पकडून घालायचं, नाही तर हात भाजून टाकसाल. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असा घासून घेतलेला आहे मी. तर तवा आता थंड झाला होता, म्हणून म्हटलं आता हाताने पकडावं. तर बघू शकता किती मस्त तवा निघलेला आहे स्वच्छ. तर बघू शकता तुम्ही इथं. तर मी तुम्हाला पुसून दाखवते. तर हे बघा किती छान असा तवा स्वच्छ निघलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा निघलेला आहे तवा. तर आपल्या घरामध्ये साहित्य होतं त्याच्यामुळं लिंबू आणि सोडा. तर बघू शकता असा किती छान निघालेला आहे तवा. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा अशी पद्धत. चला, व्हिडिओ चांगला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.